हिवाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्यात चांगला आनंद घेता येत असते वनभोजनाचा. आणि या वनभोजनामध्ये जर विशेष काही पदार्थ तयार केले गेले आणि त्याचा आस्वाद सर्वांसोबत जर घेण्यात आला तर तो आनंद वेगळाच राहते. तर त्यामुळं आज आम्ही या वनभोजनाच्या दिवशीचा एक बेत तयार केला आणि आमच्या ग्रुपतर्फे एक नवीन मेनू तयार होत आहे. त्याचा आनंद आपण सगळ्यांनी घेऊया. तर चला मग आजच्या मेनूच्याकडे आपण वळूया. तर आजचा मेनू आहे स्पेशल चवदार चटकदार स्वादिष्ट मिरच्याची भाजी आणि सोबतच बनणार आहेत बिट्ट्या. तर आजच्या मेनूचा आपण सगळ्यांनी आनंद घेऊया. आणि ह्या कशा तयार होत असतात हे सांगणार आहेत राधा खाद्य संस्कृतीवर आज राधासोबत असणाऱ्या सखी. तर चला. हे तळेल बिट्ट्यांसाठी घेतलेला पीठ आहे 1.5 किलो. थोडी जाडसर सोजी दळून घेतल्यानंतर याप्रमाणे थोडंसं पावभर तेल गरम करून टाकलं. याच्यामध्ये ओवा, मीठ, चवीनुसार मीठ, सोप, जिरं, हळद हे याच्यात टाकलेलं आहे. आणि हे असे उंडे करून बिट्ट्या करायच्या आहे. उंडे करून हे असे ओव्हनमध्ये टाकून 15 ते 20 मिनटं आपण तयार करून घेतले वाफेवर. तर याप्रमाणे हे वाफवलेले बिट्ट्या तयार आहेत. तिला फोडणी कशी द्यायची ते पाहणार आहोत. याच्यामध्ये कांद्याची पेस्ट, टमाटरची पेस्ट, लसण अद्रकचा पेस्ट आणि अंबारी मसाला 2 प्रकारचे मसाले टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये महाराजा मसाला, अंबारी मसाला, एव्हरेस्ट मसाला हे टाकलेलं आहे. आणि हे परतून घेतल्यानंतर त्याच्यात तेल 2 वाट्यात तेल टाकलंय. या ग्रेव्हीला पूर्ण तेल सुटेपर्यंत आपण फ्राय कलसून घेणार आहे. आणि याला तेल सुटल्यानंतर आपण हे डाळ याच्यात टाकणार आहे. हे शिजलेली डाळ याच्यात टाकणार आहे. मिरच्याची भाजी या बिट्ट्यांसोबत खायला खास लागते. या सखींसोबत ही मिरच्याची भाजी बनवणं चालू आहे. हे अशा पद्धतीने मिरच्याची भाजी करायची आहे. घट्ट वाटत असेल तर पाणी टाकायचं. याच्यात 2 चमचा तिखटही टाकले. तुम्हाला ज्या प्रमाणात आवडते त्या प्रमाणात टाकायचं आहे. अजूनही घट्ट वाटत असेल तर अजून पाणी टाकायचं आहे. या पद्धतीने वावरात शेतात आपण याचा आनंद घेणार आहे. खाण्याचा आनंद. वाफवलेले उंडे आपण तळून घेणार आहे थोड्या वेळानं. अशा प्रकारचे हे वाफवलेले उंडे तयार आहेत. अशा प्रकारे हे वाफवलेले उंडे ज्याच्यामधून आपण वाफवून घेतले बिट्ट्या तयार करणार आहोत. बिट्ट्याच्या सोबत तर असा हा बिट्ट्या आणि या मिरच्याच्या भाजीचा बेत आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगत आहे की हा जो बेत आहे हा बुलढाणा जिल्ह्यातील सागवण या गावी वैद्य परिवार यांच्या शेतामध्ये आखलेला हा सुंदरसा बेत आहे. आणि जो जुळून आलेला आहे 2026च्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी. तर आपणासाठी आम्ही हा नवीन बेत तयार करीत आहोत. तो आपण पहा आणि बनवा आणि या नवीन वर्षातच त्याचा आनंद घ्या. या मिरच्याच्या भाजीत कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकलं. हे अशा प्रकारे भाजी तयार आहे. आता याला
2 ते 3 उकळ्या येऊ द्यायच्या. उकळी आलेली आहे या मिरच्याच्या भाजीला. याच्यात हे उकळी आल्यानंतर हे गंज खाली उतरवून कढई ठेवायचे बिट्ट्यांसाठी तळायला. बिट्ट्यांसाठी गोळे केले होते उकडून हे या पद्धतीने चिरून घेतले. हे चिरून घेतलेले तळून घ्यायचे. ह्या कापलेल्या बिट्ट्या तळून घ्यायच्या. हे तेल गरम झाल्यानंतर या बिट्ट्या याच्यामध्ये तळ्यासाठी टाकल्यात. चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. कडक तेल झाल्यानंतरच बिट्ट्या टाकायच्या. त्याच्यात तपलं की नाही तपलं ते पाहावं लागते. थोडंसं टाकून पाहावं याच्यात तपलं की नाही ते. या कढईतल्या तळलेल्या बिट्ट्या काढून घ्यायच्या. ह्या अशा प्रकारे तळून झाल्या. आता पुन्हा टाकायच्या कढईमध्ये. अशा प्रकारे ह्या सगळ्या बिट्ट्या तळून घेणार आहे. चिक्कू, जाम, नारियल, अशा प्रकारच्या या मस्त नैसर्गिक वातावरणामध्ये आजचा बिट्ट्या आणि मिरच्यांच्या भाजीचा स्वाद घेण्याचा बेत हा रंगणार म्हणजे शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेला आहे. आणि आता वाढण्याची तयारी चालू आहे. जे स्वाद घेणारे आहेत ते आलेले आहेत. आणि अशा प्रकारे आज मिरच्या आणि भाजीचा हा बेत या ठिकाणी रंगलेला आहे. मिरच्याची भाजी आणि बिट्ट्याचा हा योग जुळून आलेला आहे. वैद्य परिवारांमध्ये बुलढाणा येथील सागवण या गावी याचा आनंद. मिरच्याची भाजी आणि बिट्ट्याच्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहत राहा. पदार्थ करा हा बाफळ्याचा मिरच्याच्या भाजीचा आणि आवडल्यास खात राहा. अशाच नवीन रेसिपी नवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.